तर प्रॅक्टिस करताना बहुतेकांचे अनुभव एकसारखेच असतात, ते असणारच आहेत. पहिला जो अनुभव आहे की आपण नैसर्गिक श्वासाच्या आधारे, आनापानच्या आधारे कायेशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो, पण ते निरंतर होत नाही, सलग होत नाही. नैसर्गिक श्वास कधी सापडतो, कधी सापडत नाही. सापडला तर जास्त वेळ तो तसा राहत नाही. श्वास जरी आवाज येत नाही का? बाकीच्यांची काय अडचण आहे का? हा माईकचा प्रश्न नाहीये, हा टेक्निकल प्रश्न आहे. परंतु काळजी करू नका, मी दुसरं पण रेकॉर्डिंग मोबाईलवर चालू ठेवलेलं आहे. इथे जरी तुम्हाला फक्त थोडंसं ऐकायला आलं तरी चालेल, बाकीचं रेकॉर्डिंग आपल्याला फोनवरचं जे आहे ते क्लिअर ऐकायला येईल. इथं माझे शब्द अजिबात पोहोचत नाहीत का, असं मला एकदा सांगा. अजिबात पोहोचत नाही शब्द? हा, बारीक होतात, मोठा होतात. तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे हा झूमचा आणि आपल्या याचा. आता आवाज येतो का ऐकायला? आता होतं ऐकायला? ओके ओके. हा, तर बहुतेकांची ही प्रॅक्टिसची अडचण असणारच आहे, हे गृहीतच आहे. हे प्रॅक्टिस अशीच चालते. आपण प्रयत्न करतो आपल्यामध्ये उतरण्याचा, कारण आपल्याला मनापर्यंत पोहोचायचं हे आपण 2-3 दिवसामध्ये पाहिलेलं आहे. कारण आपला प्रॉब्लेम मनाशी संबंधित आहे. आपले सगळे ताण तणाव, यातना, भीती, डिप्रेशन, एकटेपणा, चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, निराशा, काय असेल ते सगळं मनाशी संबंधित आहे आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्याला आपण दुःख म्हणतो, यातना म्हणतो आणि त्याची वेगवेगळी रूप आहेत. दुःखांची, यातनांची, आजारांची वेगवेगळी रूप आहेत. मानसिक असो नाही तर शारीरिक आजार असो, या सगळ्याचं मूळ मनात आहे असं बुद्धांचं म्हणणं आहे. आणि म्हणून आपण मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मन हे शरीरामध्ये आहे. मनाला चालना देणारं चित्त किंवा इमोशन्स किंवा भावना, तृष्णा, इच्छा, आकांक्षा, हे पाहिजे ते नको, असं पाहिजे तसं नको, हे जे द्वंद्व आहे, हे जे संघर्ष आहे, हा या मनामध्ये चाललाय, चित्तामध्ये चाललाय. आणि हे दोन्ही हे आपल्याला जाणवतं. त्या जाणीवा म्हणजे वेदना आहेत आणि हे सगळं कायेमध्ये आहे. आणि म्हणून हा प्रश्न सोडवायचा असेल तर कायेमध्ये उतरावं लागतं. आणि कायेमध्ये उतरायचं असेल तर श्वासाचा आधार घ्यावा लागतो, आनापानचा आधार घ्यावा लागतो. आनापानचं भान ठेवलं तर आपल्याला कायेचं, वेदनांचं म्हणजे जाणीवांचं, चित्ताचं आणि विचार प्रक्रियेचं म्हणजे मनोधम्माचं भान येणार आहे. एक सोपं सूत्र आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू, पण तो शब्द आपल्याला प्रॅक्टिकली फार पुढे नेत नाही. आपल्याला पुढे नेणारी आपली प्रॅक्टिस असते, शब्द नाही. शब्दामध्ये अडकून आपण शब्दातच अडकतो. शब्दांवरच आपलं ध्यान असतं. मला हे समजलं आणि ते समजलं, हा समजलं, आता हे असं, हे असं, ते तसं, हे असं आपण सहज बोलतो, पण प्रॅक्टिकली तसं होत नाही. जसं उदाहरणार्थ आपण म्हणतो की हा, हे शरीर नैसर्गिकपणे आतून आत श्वास घेतं, पोटामध्ये खोलपर्यंत, किंवा आपला जो छाती आणि पाठीला विभाजित करणारा जो श्वासपटल, हा पडदा, ज्याला आपण डायफ्रॅम म्हणतो,
तो डायफ्रामची हालचाल चालू असते, छाती पाठ यांचं आकुंचन प्रसारण चालू असतं आणि हे नैसर्गिकपणे चालू असतं. आणि याच्यामधला जो श्वास आहे तो शरीर आपोआप नैसर्गिकपणे घेतं सोडतं. आपल्याला श्वास घेण्याची आणि सोडण्याची आवश्यकता नाही, आपण ते करतच नाही काम. आपल्या जन्मापासून आपलं शरीर नैसर्गिकपणेच आनापान करतं, पण हे आपल्याला लक्षात येत नाही कारण आपल्याला स्वतःचं भान नसतं, जीवनाचं भान नसतं, जगण्याचं भान नसतं. म्हणजेच आपल्याला आनापानचं भान नसतं, कायेचं भान नसतं, जाणीवांचं भान नसतं, इमोशन्सचं भान नसतं, विचारांचं भान नसतं. आपलं जगणं हे जागृतीहीन जास्त चाललेलं असतं आणि हे आपण मुद्दाम करत नाही. ते मनाचं स्वरूपच तसं आहे. आपण काल संदर्भ पाहिला तो की सिग्मंड फ्राइडने जागृत मन आणि अजागृत मन, कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड, किंवा काही जण त्याला सेमी कॉन्शियस असंही जोडतात वगैरे वगैरे. बऱ्याच लोकांनी आता शास्त्रज्ञांनी संशोधन केलेलं आहे, पण त्यांना मनाचा थांगपत्ता लागला नाही. त्या मनाचा थांगपत्ता त्यांना लागला नाही कारण त्यांचा जो संशोधनाचा बेस आहे तो वर्तन आहे. म्हणून सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ बिहेवियर असं म्हटलेलं आहे. ते म्हणतात शास्त्रज्ञ का ऍक्च्युअली सायकोलॉजी शुड बी द सायन्स ऑफ माइंड, पण ते म्हणतात इट इज अ सायन्स ऑफ बिहेवियर. म्हणजे वर्तनावरून ते मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. वर्तनावरून मनाचा अंदाज येऊ शकतो. म्हणजे राग आला म्हणून माणूस रागात बोलला किंवा रागाची कृती केली, मारहाण केली वगैरे वगैरे, अगदी मर्डर केला कारण त्याच्या मनात राग होता, द्वेष होता, असं सामान्य माणूस म्हणू शकतो, कोणी म्हणू शकतो. परंतु राग काय भानगड आहे, मनातला द्वेष काय भानगड आहे, त्याचा उगम कुठून आहे? वर्तन हा तर परिणाम आहे, परंतु कारण मन आहे, चित्त आहे, मन आहे, आणि ते आपल्याला माहिती नाही. त्याच्याविषयीच अज्ञान आहे, अविद्या आहे. कारण मन हे जागृत नाही, म्हणून मन मनाला ओळखत नाही. म्हणजे आपण मनाला ओळखत नाही असं आपण म्हणतो, परंतु मन स्वतःला ओळखत नाही. तर हे ओळखायचं हेच पहिलं काम आहे. म्हणून बुद्धांनी त्याला असा उपाय सांगितलेला आहे की मनापर्यंत पोहोचायचं असेल तर मन ह्या इमोशन, चित्त, जाणीवा आणि हे सगळं जे ह्या शरीरामध्ये आहे त्याच्यामध्ये उतरा. त्याच्यासाठी आनापानचा आधार घ्या. म्हणजे आनापानचं भान ठेवा. आणि भान ठेवा म्हणजे काय, जागृती ठेवा म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय आहे, श्वासाचं स्वरूप काय आहे. आणि त्याचं एक स्वरूप आहे, एक लक्षण आहे की तो आपोआप चालू आहे. तो मी घेतो मी सोडतो म्हणून चालला नाही. ती अनैच्छिक क्रिया आहे. शरीरातल्या अनेक ज्या अनैच्छिक क्रिया आहेत मॅक्झिमम, त्याच्यावर जीवन चाललेलं आहे. श्वास त्याच्यापैकी एक आहे. आता हे लक्षात येत आहे आपल्या बऱ्याच लोकांचं आहे. कारण याला काय खूप असं फार बुद्धी पाहिजे आणि वगैरे असं काही नाही. फक्त ते लक्षात येईपर्यंत त्याचं स्वरूप लक्षात येईपर्यंत थोडा वेळ जातो. म्हणजे भानावर येण्यासाठी थोडा वेळ जातो, पण ते समजतं. परंतु जिथून आपल्या चर्चेची आज सुरुवात झाली, परंतु हा नैसर्गिक श्वास जरी लक्षात आला म्हणजे हे लक्षात आलं की आपण श्वास घेत नाही, सोडत नाही,
शरीर घेतं, शरीर सोडतं नैसर्गिकपणे. हे जरी आपल्याला लक्षात आलं तर प्रॅक्टिकली आपल्याला तसं पाहता येत नाही. आणि पाहायचा प्रयत्न केला तर फार वेळ तिथं मन टिकत नाही. म्हणून आपण हरवतो. उदाहरणार्थ आत्ता आपण त्या विषयावर विचार करतो, त्या विषयाच्या संपर्कात आहोत, म्हणून आत्ता काही क्षण आपल्याला तो नैसर्गिक श्वास जाणवेल. पण आपलं हे सत्र संपलं, आपण दुसऱ्या व्यावहारिक जगामध्ये गेलो की विसरतो. आपण मन विसरतं. हे त्याचं लक्षण आहे. मनाचं लक्षणच असं आहे की ते विसरतं. विसरणं ही गोष्ट फार मोठी आहे. त्यालाच अनकॉन्शियस माइंड म्हटलेलं आहे, अजागृत मन म्हटलेलं आहे, त्यालाच अविद्या म्हटलेलं आहे. नॉट नोईंग. समजत नाही, दिसत जाणवत नाही, ते लक्षात येत नाही, समजत नाही. तर तो मनाचा भाग फार मोठा आहे. तो त्याच्या अजागृत स्वभावामुळे, अनकॉन्शियसमुळे. आणि आपली ही जी सती साधना आहे, जागृतीची ही जी प्रॅक्टिस आहे, इट इज द कन्व्हर्जन ऑफ अनकॉन्शियस माइंड इनटू कॉन्शियस माइंड. अजागृत मनाचं जागृत मनामध्ये रूपांतर करण्याची ही साधना आहे, असं मी म्हणतो. आधुनिक भाषा बोलतो. ही जागृतीची कार्यशाळा आहे, त्याच्यासाठी आपली चाललेली आहे. हळूहळू एक एक गोष्ट लक्षात येत जाईल, म्हणजे थेअरी लक्षात येत जाईल. पण प्रॅक्टिकली हे डिफिकल्ट का असतं, तर मन हे अनेक विषयांनी व्यापलेलं असतं. मन हे इंद्रियांच्या जगामध्ये जास्त वावरतं. म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, ह्याच्याविषयीचे विचार जास्त असतात मनामध्ये. मी आज असं पाहिलं आणि असं ऐकलं आणि हे खाल्लं आणि हे असा गंध आणि आज फार गरम होतं आणि आता जरा बरं आहे, सकाळी फार, म्हणजे आपलं जे सगळं जे काही मनातले विचार आहेत हे इंद्रियजन्य अनुभवावर आधारलेले आहेत. इंद्रियामुळे जे परिणाम होतात मनावर आणि अर्थात शरीरावर, त्याच्यावर मनाचं कार्य चाललेलं असतं. आणि ते मन इंद्रियांच्या जगामध्ये किती व्यापलेलं असतं हा एक फार मोठा विषय आहे. कारण डोळ्याचं पाहणं म्हणजे डोळ्याचे विषय एकच नाहीत, दोन नाहीत, तीन नाहीत, चार नाहीत, असंख्य आहेत. आता तुमचे डोळे जरी तुम्ही इकडे तिकडे फिरवले तर अनेक गोष्टी दिसतील. आता तुम्ही मोबाईलवर असाल, मी इथं कॉम्प्युटरच्या स्क्रीन समोर आहे आणि तुम्ही सगळ्यांची नावं मला इथं वाचायला मिळतात. चेहरे दोघा तिघांचेच आहेत, परंतु नावं सगळ्यांची आहेत समोर. म्हणजे माझ्या डोळ्यांना हे चित्र दिसतात. आता ही जी चित्र मला दिसतात, सुनील साळे असतील किंवा निरंजन धानके सर असतील किंवा अशोक असतील किंवा अनिल गायकवाड, सुभाष आल्हाट, विठ्ठल सोनवणे, भूषण सोनवणे, यांची आता काहींचे चेहरे माझ्या समोर नाहीत पण नावं आहेत. पण ही नावं आणि चेहरे हे दोन्ही माझ्या मनातल्या विचारांचे विषय आहेत. असे किती विषय असतात आपल्या नुसत्या डोळ्यांचे जर विचार केला तर. इकडे मोबाईल पण माझा चालू आहे, माझ्या टेबलवर वस्तू पडलेल्या आहेत, माझं इकडे तिकडे लक्ष गेलं तरी ते विषय माझ्या मनात येणार. माझा आवाज मी ऐकतो, तुम्ही पण ऐकता, तो आवाज पण आपल्या कानाला येतो आणि
त्यातून ऐकले जाणारे शब्द हे विचारांचे विषय बनतात. त्याच्यातून वेगवेगळ्या भावना क्रिएट होतात, चित्त क्रिएट होतं. सुखद अनुभव येईल नाही तर दुःखद अनुभव येईल, किंवा हे काय काय चाललंय समजत नाही, लक्षात येत नाही, असं पण वाटू शकतं. हा, पण समजतं, थोडं समजतं तर थोडं बरं वाटतं, पण बरंचसं समजत नाही तर त्याचाही परिणाम होतो. हे असं 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 आपलं चाललेलं असतं. म्हणजे आपलं मन जे असतं हे जास्तीत जास्त इंद्रियांच्या जगामध्ये असतं. पुन्हा मनामध्ये मेमरी आहेत, संस्कार, मेमरी. मेमरी म्हणजे भूतकाळ. भूतकाळ म्हणजे काय? मगाशी काय झालं, आणि दुपारी काय झालं, आणि सकाळी काय झालं, आणि काल काय झालं, परवा काय झालं, आठवड्यापूर्वी काय झालं, महिन्यापूर्वी काय झालं, वर्षापूर्वी काय झालं, आणि 50 वर्षापूर्वी काय झालं, आणि 70 वर्षापूर्वी, 70 वर्षापर्यंत काय झालं. हा माझ्या मनातला विषय. म्हणजे मन हे मेमरीनुसार काम करतं. मन हे चित्तानुसार काम करतं. इमोशन्स, इच्छा, गरम होतं तर गरम व्हायला नको, काहीतरी कूलर लावलं पाहिजे, किंवा पंखा थोडा वाढवला पाहिजे, किंवा जास्त हवा लागत असेल तर कमी केला पाहिजे. म्हणजे ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती मला विचार करायला भाग पाडते, कारण तशा भावना निर्माण होतात. त्या सुखद असतील किंवा दुःखद असतील किंवा न्यूट्रल असतील. तर हे मनाचं काम हे अशा प्रकारे चाललेलं असतं. या सगळ्यामध्ये मन व्यस्त असतं, आणि मन व्यस्त असतं म्हणून ते सहजासहजी आनापानची सती करत नाही, करू शकत नाही. म्हणून आनापान सतीची प्रॅक्टिस, साधना ही मनाला वळण लावणारी आहे. मनातल्या अनावश्यक गोष्टींचा प्रभाव कमी करणारी आहे. मनाची पळापळ कमी करणारी आहे. मनाला भानावर आणणारी आहे. म्हणजे त्यातला गोंधळ कमी करणारी आहे. मनातला गोंधळ कमी झाला, नॅचरली होतो तो करण्याची गरज नाही. जसं भान येत जातं, सती येत जाते, वाढत जाते, तसं मनातला गोंधळ आपोआप कमी होतो. आणि जिथं गोंधळ कमीत कमी तिथे एकाग्रता जास्त. म्हणजे एकाग्रता ही कृत्रिमतेने मिळत नाही. तुम्ही ध्यानामध्ये एकच विषय घेतला आणि त्याच्यावर फोकस केला तर ते तात्पुरती एकाग्रता मिळते, परंतु परमनंट एकाग्रता मिळू शकत नाही. म्हणून बरेच लोक म्हणतात ध्यान लागत नाही. लागणारच नाही. ते ध्यान लागत का नाही? कारण मनातली पळापळ, धावपळ, मनाची चंचलता कमी होण्यासाठी आपण प्रयत्न नाही करत. आपण त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो. ध्यानाच्या आधारे आपण एका विषयावर मनाला गुंतवण्याचा प्रयत्न करतो, आणि इकडे तर मनाची पळापळ चाललेली असते, कारण ते चंचल आहे. स्पंदनं चपलं चित्तं दुरख्खं दुर्निवारयन्. ते चंचल आहे, ते पळापळ करणार आहे, त्याचं निवारण करणं कठीण आहे. त्याचा स्वभावच तसा आहे. तर त्या स्वभावावर काम करायचं असेल तर त्या मनाचं भान आलं पाहिजे, सती आली पाहिजे. म्हणून सती सांगितलेली आहे. मनाचं भान ठेवण्याऐवजी मनाला जर दुसरीकडे गुंतवलं तर ते सगळे प्रश्न जे ते हाईड होतात, ते लपले जातात, आणि असा गैरसमज निर्माण होतो की काय प्रॉब्लेम नाही, कारण मन ध्यानात गुंतलेलं असतं, मनोरंजनात गुंतलेलं असतं.
मग आपल्याला मनोरंजन करताना किंवा ध्यान करताना आता काही प्रॉब्लेम नाहीत आपला, असं क्षणभर वाटतं. जे आपण संगीतामध्ये रमलो, ज्यांना संगीताची आवड आहे, समजा ते गाण्यामध्ये रमले. मला शास्त्रीय संगीताची आवड आहे, पूर्वी खूप होती, तर त्याच्यामध्ये तासनतास दिवसेंदिवस मी रमलेलो आहे. पण मनाची अस्वस्थता, चंचलता संपली नव्हती. जेव्हा मी मनाकडे वळालो तेव्हा मग ते अवलंबित्व आपोआप कमी झालं. कारण मन जेव्हा भानावर येतं, चित्त जेव्हा भानावर येतं, तर नैसर्गिकरित्या त्यातली चंचलता, धावपळ, पळापळ ही कमी होते, कमी होते, आणखीन कमी होते, आणि नंतर ती थांबते. कधीतरी ती थांबणार. ते सम्यक समजूतदारा ते साध्य झालं. ते आपल्याला येऊ शकतं, कारण सम्यक समजूतमधली जागृती ही आपल्यामध्ये पण बीज रूपात आहे. म्हणून ती बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे आपल्यातल्या जागृतीला शरण आहे, बाहेर नाही. कारण बाहेर कुठे बुद्ध कुठे आहेत? बुद्धाचं अस्तित्व कुठे आहे? धम्माचं अस्तित्व कुठे आहे? धम्म तर इथंच आहेत. मनोधम्म, चित्तधम्म, वेदना, शरीर, श्वास, यातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज, हे सगळे धम्म आहेत. आणि पाहणारा कोण आहे? त्याला कोणाला दिसतं? हे जागृतीला. आणि बुद्ध म्हणजे जागृती, सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. मग बुद्ध कुठे आहेत? इथंच आहे. ये ही पस्तिको, म्हणून म्हटलं ये ही पस्तिको, या आणि पहा. या जा नाही म्हटलं, कुठेतरी जाण, कुठेतरी बसाण, काहीतरी पहा. म्हणजे इथून बाहेर पडतो आपण आपल्यातून बाहेर पडतो आणि दुसरीकडे जातो. बऱ्याच लोकांना वाटतं नाही शिबिर केंद्रावर गेलं किंवा तिथं गेलं की मग तिथं ध्यान लागतं. तिथं थोडा वेळ लागणारच आहे. तुम्ही इथून पळून गेले, पलायन केलं, आणि तिथं जाऊन सांगितलेल्या विषयावर मनाला लावलं, फोकस केला, आणि इकडचे व्यावहारिक प्रश्न तुमचे सगळे कमी केलेले आहेत. तुम्ही इथून बाहेर पडलात. मग ह्या विषयांचा परिणाम आपल्यावर राहणार नाही. वर्तमानातले विषय सोडले तुम्ही आणि दुसरीकडे गेलात तर या विषयांचा परिणाम आपल्यावर राहणार नाही. आणि विषयाचा परिणाम राहणार नाही, तो जाणवणार नाही. मग आपल्याला वाटतं नाही काय प्रश्नच नाही, बाकीचे काय हेच नाही, फक्त ते आणि ते ध्यान आणि ते विषय आणि ते जमतं थोडा वेळ. पण जसं ते शिबिर संपतं किंवा ते इन्स्ट्रक्शन संपतात, मन आपलं मूळ पदावर येतं आणि ते भटकतं, भरकटतं. आणि मग काय होतं? जेवढी काही शांतता किंवा एकाग्रता कमावलेली असते सगळी भंग पावते. आणि काही दिवस गेले तर मग लोकांना वाटतं आता चला परत गेलं पाहिजे. अशी 30-30, 40-40, 50-50, 60-60 वर्ष, 50 वर्ष तर ध्यान साधना करणारे, नुसते पळणारे लोक मी पाहिलेले आहेत. शांततेसाठी पळणारे लोक, शांततेसाठी अशांत होणारे लोक मी पाहिलेले आहेत. शांततेसाठी पळापळ करणारे लोक मी पाहिलेले आहेत. व्हिडिओ बंद करा. बनेनवर बसलेले आहात. शांततेसाठी अशांत होणारे लोक पाहिलेले आहेत. त्यांची चूक नाही, त्यांच्या ते लक्षात आलं नाही की काय केलं पाहिजे. आपण कोणाच्या चुका सांगण्यासाठी आपण प्रयत्न नाही करत.
ह्या चुका आपण पण केलेल्या आहेत, मी पण केलेल्या आहेत, कालच बोललो मी. या चुकाचा अपराध बाळगण्यापेक्षा किंवा चुकांनी खचून जाण्यापेक्षा, निराश होण्यापेक्षा या क्षणापासून सुरुवात करायची, वर्तमानापासून. सती हे वर्तमानातलंच काम आहे. आत्ताच बघायचं, आत्ताचा श्वास, आत्ताच्या जाणीवा, आत्ताच्या काळातल्या जाणीवा, हालचाली, चित्त, विचार प्रक्रिया आणि वर्तमान परिस्थिती. आत्ता आपण जे जे काही पाहतो, आता मी जे पाहतोय तो माझा विषय आहे भानावर येण्याचा. मला काय काय दिसतंय आता, आणि त्याला धरून माझ्या मनात काय विचार, इमोशन तयार होतात, हा माझा वर्तमानातला विषय आहे. जीवनाचं जे जगणं आहे, आपलं जे जगणं आहे हे वर्तमानातच चाललेलं असतं. भूतकाळात नाहीत आपण वर्तमानात आहोत. आपण भविष्यकाळात नाही आहोत, आपण वर्तमानातच आहोत. जगणं ही वर्तमानातच नाव जगणं आहे. जगलो ते गेलं. गेला क्षण गेला, तो परत रिपीट होत नाही, आणि येणारा क्षण माहिती नाही. त्यामुळे दोन्हींचे अस्तित्व नाही. ऍक्च्युअली त्या मेमरीमुळे भूतकाळ वाटतो, पण तो नाही, तो मेमरीच आहे. भूतकाळातील ज्या गोष्टींनी आपल्याला डिस्टर्ब केलेला आहे तो काळ गेला, परंतु त्याच्याविषयीचे डिस्टर्ब करणारे विचार आणि भावना आपल्याला आत्ता वर्तमानात डिस्टर्ब करू शकतात, आणि हे मनाच्या लक्षात येत नाही, कारण ते भानावर नाही, जागृत नाही. ते जागृत झालं, मन भानावर आलं, चित्त भानावर आणि थाऱ्यावर आलं की त्याच्या ते लक्षात येतं, जे गेलं ते परत रिपीट होत नाही. तो लेट इट गो, त्याला सोडा. त्याला तृष्ण त्याग म्हटलेला आहे. त्याग आहे, सोडलं तरच ती शांतता शक्य आहे. धरून ठेवलं, ज्याचं अस्तित्वच नाही ते धरून ठेवतो. भूतकाळाचं अस्तित्वच नाही तरी भूतकाळातली माणसं, भूतकाळातल्या घटना, भूतकाळातलं काय जे काय घडलेलं आहे ते घडलेलं आहे, ते मेमरीत असणारच आहे. परंतु त्याचा आपल्या चित्तावर जो परिणाम आहे त्याच्यातून मुक्ती पाहिजे, त्याच्यातून मोकळं झालं पाहिजे. बाबासाहेबांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याचं मुख्य गमक मी हेच समजतो की जुनं सोडून द्या, म्हणून त्याला धर्मांतर म्हटलं त्यांनी. धर्मांतर म्हणजे याच्यातून त्याच्यात जाणं एवढाच अर्थ नाही. धर्मांतर म्हणजे ती लाईफस्टाईलच सोडा, ज्याचा आपल्यावर दुष्परिणाम होतो ती लाईफस्टाईल सोडा. ते जगणं, तशा प्रकारचं वागणं, जगणं, विचार, इमोशन ते सोडा. आणि जिथं तुमच्यावर तसा परिणाम होतो ते लोकेशनही सोडा, ती जागाही सोडा. म्हणून बाबासाहेब म्हणायचे, खेडी सोडा, महारवाडे सोडा आणि शहरात या. त्याचा लोकांवर, आपल्यावर काय परिणाम झाला हे आपण अनुभवतो. परिस्थिती बदलल्यामुळे सुद्धा माणसाच्या मनावर जो परिणाम होतो त्याचा खूप मोठा लाभ होतो. बाबासाहेबांच्या काळात हे देखील एक गमक आहे की बाबासाहेब जे सांगायचे ते सगळं ते जागृतीचे संदेश आहेत. ते सगळे बाबासाहेबांची पद्धती वस्तुनिष्ठ होती, ऑब्जेक्टिव्ह, आणि बुद्धांची पद्धती वस्तुनिष्ठ पण होती आणि डायरेक्ट होती. डायरेक्ट मनाला भिडायचं कसं हे त्यांनी सांगितलं, अनुभवलं आणि सांगितलं. म्हणून बाबासाहेब म्हणायचे, बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहे. का? बुद्धाला जे समजलं ते नाही, अजून कोणालाच समजलं नाही. आता समजेल, परंतु ते बुद्धाने सांगितलं तेच फॉलो करावं लागेल, त्याच मार्गावर चालावं लागेल,
तर आपल्याला काहीतरी जीवनाचं जगण्याचं सफलता मिळणार आहे. म्हणून बाबासाहेब म्हटले होते 36च्या भाषणामध्ये, धर्मांतर हा जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे. या जीवनाला यशस्वी कसं करायचं ह्याच्यासाठी हा विषय आहे. म्हणून बुद्धाच्याच मार्गाने जा हा त्या 36च्या भाषणातच संदेश दिलाय. बघा, अजून पुढे 20 वर्षानंतर ते बौद्ध धर्म स्वीकारणार होते, परंतु 36च्या भाषणाचा मुक्ती कोण पतीचा जो एंड आहे, शेवट आहे, तो बुद्धाच्या मार्गाने जा म्हटलेला आहे. स्वयंप्रकाशित व्हा वगैरे वगैरे. सतीचा विषय हाच आहे. पण डायरेक्ट मेथड जी आहे ती स्वतःच्या जीवनाशी आपल्याला डायरेक्ट कनेक्ट व्हावं लागतं. आणि आपलं जीवन हे आपल्या कायेमध्ये आहे, ह्या धडामध्ये आहे. म्हणून धडामध्ये उतरावं लागतं, ह्या कायेमध्ये उतरावं लागतं. त्याला कायानुसती म्हटलं आहे. पण कायानुसती जी आहे ती पद्धतशीरपणे सुरू होण्यासाठी त्या कायेतला जो एक भाग आहे, एक सिस्टम आहे, ती आनापान आहे. त्या आनापानच्या त्या श्वासोच्छ्वासाच्या म्हणजे वर्तमानात चाललेल्या श्वासोच्छ्वासाचं भान, आत्ताचं आन, आत्ताचं अपान. आता नाही, मागचं पुढचं नाही, आत्ताचं. आत्ता, नंतर पण आत्ता, त्याच्यानंतर पण आत्ता. तर प्रेझेन्स मधलंच काम आहे, ते वर्तमानातलं काम आहे, ते मागचं पुढचं काम नाही. आणि मग वर्तमानातली काळा, वर्तमानातल्या जाणीवा, वर्तमानातलं चित्त, वर्तमानातली विचार प्रक्रिया, हे सगळं वर्तमानातलंच काम आहे. सती हे वर्तमानाचं भान आहे, म्हणजे जगण्याचं भान आहे. आपला हा सगळा विस्तार जो आहे, शब्दांचा जो काही थोडा पसारा म्हणा त्याला, हा सगळा पसारा आपल्याला स्वतःपर्यंत येण्यासाठीच आहे. आधी इथपर्यंत यावं लागतं. जे मन बाहेर भटकतंय त्याला इथं आणावं लागतं आणि मग ते प्रॅक्टिस करणार. आता ही आपली थोडी तारेवरची कसरत चालते, कारण व्यावहारिक जग आपल्याला सोडता येत नाही, सोडू शकत नाही आणि सोडायचं पण नाही. पण आपला संघर्ष कुठे चालतो मग? बाहेरचं जगणं आणि आतला शोध. व्यावहारिक जगणं आणि आंतरिक जगणं, आपलं आंतरिक विश्व आहे ना, आपलं आंतरिक विश्व आणि बाहेरचं विश्व ह्याच्यामध्ये कसं ताळमेळ बसवायचा, मनातलं जे द्वंद्व आहे ते कसं कमी करायचं, कसं कमी होईल, ह्याच्यासाठी आपली सगळी धडपड चालणार आहे. तीही साधना आहे. थोडीशी पेनफुल पण आहे, यातनादायक आहे. पटकन लगेच काही मिळणार नाही, पण प्रयत्न सोडायचे नाही. अपमादेन संपादेत, बुद्धांचा अंतिम संदेश. जागृतीपूर्वक जगा, जागृतीपूर्वक वाटचाल करा. जागृती शाबूत ठेवायची म्हणजे प्रयत्न करायचा. आणि तो कसा करायचा आहे ते आनापानसती सुत्त सांगतं. आपण आनापानसती सुत्ताचा आपण आधार घेतला नाही, पुढे चालून घेणार आहोत. आता सध्या आपण आनापानसती हाच विषय अजूनही नीटनेटका सुरू झाला नाही, तो तुमच्या पातळीवर सुरू होणार आहे. ते काय त्याला म्हणजे असंच करा तसंच करा असं आपण सांगणार नाही, सांगण्याची आवश्यकताच नाही. ज्याला त्याला आपला वर्तमानातला श्वास, आत्ताचा श्वास कसा चाललेला आहे याचं भान ठेवायचे, त्याचं नाव आनापानसती आहे.
त्याच्यामध्ये काय काय बारकावे दिसू शकतात, त्याचं विश्लेषण आनापानसती सूक्तामध्ये थोडस केलेलं आहे. परंतु मला असं वाटतं त्याच्या आधारे प्रॅक्टिस नाही होऊ शकत. प्रॅक्टिकल गोष्ट ही प्रॅक्टिकलच आहे. प्रॅक्टिकल म्हणजे ज्याने त्याने करायची आहे. तुम्ही तुमच्यासाठी प्रॅक्टिस करायची, मी माझ्यासाठी प्रॅक्टिस करणार. माझ्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही, तुमच्यासाठी मी करू शकत नाही किंवा कोणी करू शकत नाही. म्हणून इथं गुरु शिष्य परंपरा पण नाही. बुद्धानं स्वतःला कल्याण मित्र म्हटलं आणि कल्याण मित्रच निर्माण केले त्यांनी काउन्सिलिंग मधून. मी त्याला सती काउन्सिलिंग म्हणतो. जागृतीचा अनुभव घ्या आणि जागृती लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करा. जागृती बोला, शिकवू नका. लोकांना शिकवायचं नाही. शिकवलं का लोकांना कोणाला आवडत नसतं, कोणालाही शिकवलेलं आवडत नाही. लहान पोराला पण आवडत नाही शिकवलेलं, पण ते आता त्याचा इलाज नसतो म्हणून तुमच्या समोर ते बसतं किंवा मास्तर समोर बसतं. पण मुलाला कधी शाळा आवडत नसते, आपल्यालाही कोणाचं शिकवणं आवडत नसतं. समजा मी आता तुम्हाला म्हटलं आपण आता रात्रभर बसून मी तुमच्याशी बोलणार आहे, शिकवणार आहे तुम्हाला. तुमचं मन म्हणून आता उठा, आता बस झाला. शिकवायचा मुद्दा नाही हा जरा आपण शेअर करण्याचा मुद्दा म्हणतो. अनुभवातला काही भाग आपण इथं फक्त सांगतो. काउन्सिलिंग म्हणता आला तर त्याला काउन्सिलिंग म्हणा, इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुपमध्ये म्हणा, काउन्सिलिंगचा भाग आहे हा. समुपदेशनचा अर्थ काय होतो? उपदेश नाही तो. समुपदेश म्हणजे सांगताना तुम्ही त्याच्यामध्ये असता. उपदेश करताना, शिकवताना कधी कधी सांगणारा त्याच्यामध्ये नसतो, त्याच्या समोर दुसरा असतो, समर्थ असतो, म्हणून तो त्याला शिकवतो. आणि समुपदेशन मध्ये दोघंही असतात किंवा दोन्ही फॅक्टर असतात. त्यामुळे हे शिकवायचं काम नाही. अनुभव घ्यायचा, तो जरा सखोल जाऊ द्यायचा आणि मग अनुभव कथन करण्याचा, सांगण्याचा. जेवढा अनुभव मिळाला तेवढंच बोलायचं दुसऱ्याशी. हे काम नंतर करायचंच आहे, पण सध्या आपल्याला प्रॅक्टिसवर भर द्यायचा आहे. आणि मला वाटतं वेळ थोडा जास्त झालेला आहे, परंतु माझा मुद्दा पूर्ण होईपर्यंत मला माझ्या घड्याळाकडे लक्ष होतं, परंतु मुद्दा अपूर्ण होता म्हणून मला थांबता आलं नाही. तर मी आता या ठिकाणी थांबतो आणि